तुकडेबंदी संपली. पेढे वाटा पेढे. तुकडेबंदी हा एक अत्यंत त्रासदायक कायद्यांपैकी एक महत्वाचा कायदा होता, असं म्हटल्यास ते काही वावगं ठरणार नाही. मग ती एकत्रीकरण योजना असेल, तुकड्याचे व्यवहार असतील, या सगळ्यामध्ये या तुकडेबंदी कायद्याने फार घोळ आणि गोंधळ घालून ठेवला होता. आणि या कायद्यामध्ये ज्या वरचेवर सुधारणा होत राहिल्या होत्या, त्या सुधारणांच्या आडून एक स्वतंत्र दुकानदारीची व्यवस्था सुद्धा चालू होती. आणि हे सगळं आता संपुष्टात आलं. तुकडेबंदी एकदाची संपली आणि या लोकांच्या म्हणजे जनतेच्या मागचा हा कायमचा जो उच्छाद होता तो संपला. म्हणून पेढे वाटा पेढे या आणि अशा स्वरूपाची माहिती देणारे कितीतरी व्हिडिओ प्रसारित होत आहेत. आणि अशा व्हिडिओजपैकी कितीतरी व्हिडिओ आणि पोस्ट आपल्यापर्यंत नक्की आले असतील. आपल्यापैकीच काही लोकांनी असेच काही व्हिडिओ आणि पोस्ट माझ्यापर्यंत पाठवले होते. आणि यामध्ये नक्की तथ्य काय आहे, खरंच तुकडेबंदी संपली आहे का, याची चौकशी केली होती. आता सहज कुतूहल म्हणून तुकडेबंदी संपल्याचं जाहीर करणारे जे अनेक व्हिडिओ माझ्यापर्यंत आले, त्यातले काही व्हिडिओज मी बघितले. आणि त्या व्हिडिओमध्ये तथ्यांश अगदी 0% सुद्धा नाही. काही काही व्हिडिओमध्ये तर तुकडेबंदी, मालकी हक्क, मग त्याच्यावरचं बांधकाम याची चर्चा करण्यात आली होती. काही व्हिडिओमध्ये तुकडेबंदी रद्द झाली, आता त्याचा GR येणार असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर वास्तवाचा फारसा संबंध नसलेले किंवा वास्तविक फारशी माहिती नसलेल्या लोकांनी हे व्हिडिओ बनवल्याचं अगदी सहज कळून येत होतं. पण गंमत अशी आहे की कायदा क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ते पटकन कळून येतं. पण सर्वसामान्य जनतेला आकर्षक माहिती ही सहजपणे खरी वाटते. आणि हे सगळं खोटं असेल हे पटकन कळून येत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीत नक्की सत्यता काय आहे ते मांडायचा प्रयत्न करणारा हा छोटासा आणि स्वतंत्र व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुकडेबंदी कायदा ही काय आत्ता झालेली गोष्ट नव्हे. तुकडेबंदी कायदा हा तसा फार जुना आहे, 40-50 वर्ष जुना तो कायदा आहे. मग तुकडेबंदी कायद्या अंतर्गत एकत्रीकरण आणि तुकडाबंदी या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तुकडाबंदी किंवा तुकडाबंदीचे व्यवहार हा एक मोठा अडसर भाग असला तरी या कायद्या अंतर्गत केलेलं एकत्रीकरण आणि त्यांनी घातलेला गोंधळ हा सुद्धा तेवढाच त्रासाचा भाग आहे. आणि त्याच्यावर आपण मागे एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता. म्हणजे थोडक्यात सांगायचा मतितार्थ असा की या कायद्याने ज्या प्रमाणात घोळ घातलेला आहे तो घोळ बघता हा कायदा रद्द झाला तर ते बरं पडेल, यात काही शंका नाही. पण किमान आजपर्यंत तरी हा कायदा रद्द झाल्याबद्दल कोणतंही अधिकृत कागदपत्र कुठेही उपलब्ध नाहीयेत. तुकडेबंदी रद्द झाल्याचे जे बहुतांश व्हिडिओ आहेत ते राजकारणी लोकांनी विधानमंडळामध्ये केलेल्या वक्तव्यांचा आधार घेऊन केलेले आहेत. आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी तरी राजकीय लोकांच्या कुठल्या वक्तव्यांना किती किंमत द्यायची हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. पण तसं ते अजूनही होत नाहीये. आणि याबद्दलची चुकीची माहिती बनवून ठरवून पसरवण्यात येत आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की कोणत्याही स्वरूपाची माहिती तुमच्या पुढे आली आणि ती देणारा कोणीही असला तरी त्याच्यावर चटकन विश्वास ठेवू नका. या बाबतीत तथ्य नक्की काय आहे ते शोधून काढा. आणि तथ्य शोधणं हे इतकंसं कठीण नाहीये. म्हणजे वरवरची माहिती जरी तुम्हाला माहित असली ना तरी तुम्हाला हे तथ्य आहे का नाही हे पटकन कळतं. जसं मी मगाशी म्हटलं की एका व्हिडिओमध्ये असा उल्लेख करण्यात आला होता की तुकडेबंदी रद्द होते आणि त्याचा GR येतोय. असं GR म्हणजे शासन निर्णय आणि कायदा किंवा अध्यादेश या संकल्पनाच ज्यांना माहिती नाहीये ते लोक तुम्हाला ज्ञान देणार आणि तुम्ही त्यांच्याकडनं मूर्ख बनणार. कायदा बनवण्याकरता किंवा सुधारण्याकरता आपल्याकडे दोनच मार्ग आहेत म्हणजे आपल्या व्यवस्थेमध्ये. एक तर विधानमंडळाकडनं किंवा संसदेकडनं कायदा मंजूर करून घेणं, किंवा तेवढं थांबायची तयारी सरकारची नसेल तर त्याच्याकरता अध्यादेश काढून कायद्यात सुधारणा करणं. पण अध्यादेशाने सुधारणा केली तरी सुद्धा त्या अध्यादेशाला नंतर संसदेची किंवा विधानमंडळाची परवानगी घ्यावीच लागते. म्हणजे रितसर संसदेने किंवा विधानमंडळाने केलेली सुधारणा किंवा अध्यादेश या दोनच प्रकारे कायद्यामध्ये बदल केला जाऊ शकतो.
शासन निर्णय ही त्याच्यासमोर अतिशय तुच्छ, तकलादू आणि तात्पुरत्या स्वरूपाची गोष्ट आहे. शासन निर्णयाद्वारे कोणत्याही कायद्यामध्ये बदल करता येत नाही. नवीन कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यात स्पष्टता आणण्याकरता, त्याच्या अंमलबजावणीकरता शासन निर्णय प्रसिद्ध केला जाऊ शकतो. पण जो कायदा आहे तो रद्द करण्याकरता किंवा दुरुस्त करण्याकरता शासन निर्णय हा उपाय चालू शकत नाही. म्हणून असल्या सगळ्या गप्पांवर कृपया विश्वास ठेवू नका. तुकडेबंदीबद्दल नक्की काय होणार आहे, काय होणार नाही याची अधिकृत माहिती किमान माझ्याकडे तरी आणि किमान आज तरी नाहीये. याबद्दलची अधिकृत माहिती जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. पण आज असं काहीही झालेलं नाहीये. जुना कायदा, जुन्या कायदेशीर तरतुदी आजही लागू आहेत आणि नजीकच्या भविष्यात त्यात काय फार आमूलाग्र बदल होईल अशी शक्यता किमान मला तरी वाटत नाहीये, कारण ती तशी नाहीच आहे. म्हणून या अशा आकर्षक पण खोट्या माहितीपूर्ण व्हिडिओपासून सावधान राहा. असे व्हिडिओ आपल्यापर्यंत आले तर ते कृपया अजून पुढे पाठवू नका. आणि खरी माहिती देणारे जे काही माझ्यासारखे व्हिडिओ असतील ते बघा, ते पुढे पाठवा. त्यातनं स्वतः ज्ञान घ्या, इतरांनाही ज्ञान द्या. थोडक्यात कोणत्याही गोष्टीचा तथ्यांश जाणून घ्या. कोणतीही गोष्ट आकर्षक दिसते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जोवर तुमचा विश्वास बसत नाही तोवर कोणत्याही गोष्टी, मग ते व्हिडिओ असतील किंवा पोस्ट असतील, ते उगीचच पुढे ढकलू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.